नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला कोशिंबीर बनवायची, त्यासाठी इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक साहित्य घालत जायचं आहे। तर इथे मी एक मीडियम साईजची काकडी घेतलेली आणि ती एकदम बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर घेतलेला आहे इथे एक छोटा टोमॅटो बी काढून घेतलेलं आणि बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे एक छोटा कांदा बारीक कट केलेला, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर घालायचा आहे आपल्याला इथे चविष्ट होण्यासाठी एक पोहे खाण्याचा चमचा घेतलेला, तो चमचा भरून घेतलेला आहे मी दाण्यांचा जाडसर कूट। त्यानंतर यामध्ये घेतलेले आहे अगदी थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर आणि नंतर यामध्ये एक वाटी ताजं दही घालायचं आहे। दही घेताना हे घट्ट घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। करायला खूप सोपी आहे आणि तेवढीच टेस्टीसुद्धा आहे। जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर लागते। तर बघा, आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे 2 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवू। कोशिंबीर आपली टेस्टी होण्यासाठी आपल्याला एक चुरचुरीत फोडणी द्यायची आहे। त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर तूप इथे आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं। त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडासा हिंग। त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पाने कट करून घालायची आहे आणि यामध्येच एक हिरवी मिरची एकदम बारीक कट केलेली, ही सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी चुरचुरीत फोडणी आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे। आता तुम्ही थंड करून घातली तरीही चालेल। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आणि दही घेताना हे खूप पातळ घ्यायचं नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं नंतर। त्यासाठी आपल्याला घट्ट दही घ्यायचं आणि ताजं घ्यायचं आहे। खूप जर आंबट घेतलं ना तर घशामध्ये खवखव होते, त्यासाठी ना ताजंच दही घ्या। आणि इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे। आधी सगळी तयारी करून घ्यायची आणि नंतर यावरती फोडणी घालायची। मस्त अशी चुरचुरीत फोडणी केली की कोशिंबीरसुद्धा अतिशय चविष्ट होते। तर इथे तुम्ही बघू शकता आपली कोशिंबीर एकदम छान अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर अशी कोशिंबीर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये रोज कराल, एवढी ही सोपी आहे आणि तेवढीच पचायला हलकी फुलकीसुद्धा आहे। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।